मी लहान असताना माझी आई उकळामध्ये चटण्या कांडायची, कारण पूर्वी मिक्सरचा वगैरे एवढा जास्त वापर नसायचा. आणि जरी मिक्सर असला तरी डोक्यात नसायचं की चटणी आपण मिक्सरमध्येच वाटली पाहिजे. आणि जरी वाटली तरी पूर्वी लोक मिक्सरमधली चटणी खात नव्हते, त्यामुळे उकळामध्येच कांडायला लागायची. आणि मिरच्या एवढ्या तिखट वापरायचे ना की जवळजवळ 2-2 दिवस तरी आईच्या हाताची भडभड जात नव्हती. एवढी तिखट मिरची ती कांडायला घ्यायची. आणि त्या चटणीला खूप मस्त चव लागायची बरं का. ती चव आजकाल कुठेच भेटत नाही. पण मी सुद्धा आज मिरचीपासूनच चटणी बनवायचा प्रयत्न केला आहे, पण मी उकळामध्ये न काढता मिक्सरमध्ये काढणार आहे. तर मी 1/2 किलो मिरच्या इथं निवडून घेतलेल्या आहेत. मिरच्यांची सगळी देठं काढली आहेत. मी लवंगी मिरचीचा वापर केला आहे, कारण त्या मिरचीमध्ये खूप तिखटपणा असतो. त्याचबरोबर आपण लसूण पण सोलून घेणार आहे, कारण लसूण खूप लागणार आहे. जेवढा लसूण भरपूर असेल ना तेवढी चटणी खायला चांगली लागते. त्यामुळे भरपूर लसूण सोलून घेऊया, म्हणजे आपल्याला वापरता येईल. तर 1 वाटी मी इथं लसूण सोलून घेतलं आहे. तर आता सुरुवातीला आपण गॅसवरती शेंगदाणे भाजून घेऊया. 2 चटण्यांचे प्रकार मी तुम्हाला दाखवते. तर अगोदर शेंगदाण्याची चटणी दाखवते. तर 2 वाट्या इथं मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाण्याचं असं काही प्रमाण नाही बरं का, थोडेसे कमी जास्त झाले तरी चालतात, कारण शेंगदाण्याच्या चटणीमध्ये जेवढे शेंगदाणे असतील तेवढी चटणी चांगली लागते. आता चटणी बनवायसाठी शेंगदाणे भाजण्याची सुद्धा प्रोसेस आहे बरं का. कमी गॅसवरती अगदी शेंगदाणे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. जेवढे कुरकुरीत भाजतील ना तेवढे चटणीमध्ये चांगले लागतात. खाली उतरल्यानंतर शेंगदाणे तव्यामध्येच ठेवा, म्हणजे तवा गरम आहे तोपर्यंत शेंगदाणे कुरकुरीत होत आहेत. तोपर्यंत आपण मिरची भाजून घेऊया. तर 1 वाटीच मी मिरची घेतली. एवढ्याच वाटीची आपली चटणी बनवायची, कारण एवढ्या वाटीमध्येच खूप जास्त चटणी होईल आणि तिखट पण तेवढी होईल. आता मिरची हलकीशी भाजून झाली ना की त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून भाजायचे. जास्त पण मिरचीला भाजायचं नाही. तेल टाकल्यानंतर अगदी 2 सेकंद एवढं गॅसवरती ठेवा आणि लगेच उतरवा, नाहीतर लगेच खाट उठतो. मग आपल्यालाही त्रास आणि शेजाऱ्यांनाही त्रास नको, त्यामुळे लगेचच उतरवायची खाली आणि थंड करून मग बारीक करायला घ्यायचे. मिरच्या भाजून थंड झालेले आहेत. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घेऊया. 1 चमचा जिरे, जेवढे शेंगदाणे भाजलेले होते तेवढे सगळे घेतले. 1 छोटी वाटी भरून आपण इथं लसूण घेतलाय. 2 चमचे मीठ घातलंय. आणि आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया प्लस मोडवरती. चालू बंद करून बारीक करायचं, म्हणजे जाडसर चटणी होते, जास्त पेस्ट होत नाही. आता मीठ चटणीमध्ये एकदाच टाका बरं का, नंतर टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स होत नसतं, त्यामुळे एकदाच टाका. तर अशा प्रकारे आपण चटणी बारीक करून घेतली. थोडीशी जाडसरच झाली बघा, जास्त बारीक झालेली नाही. आणि लसूण भरपूर झालेलं असल्यामुळे ती चिवट झाली आणि अशीच व्हायला पाहिजे. अशीच चटणी खायला चांगली लागते. जेवढा लसूण जास्त होईल ना चटणीमध्ये तेवढी खायला मस्त खमंग लागते, वास पण छान येतो. तर आता शेंगदाण्याची चटणी बनवून झाली. आपण आता खोबऱ्याची बनवायला घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी मी इथं खोबरं घेतलं आहे. खोबऱ्याला आपण जाड कापमध्ये कापून घेऊया. खोबरं खिसून पण घेऊ शकतो बरं का, पण खिसलेल्या खोबऱ्याची चटणी खूप जास्त बारीक होते. जेव्हा मिक्सरमध्ये आपण वाटायला जातो त्यावेळेस खोबरं अगोदरच पूर्णपणे बारीक होतं आणि नंतर चटणी चवीला लागत नाही. आणि काप करून घेतले तर मग वाटत्या वेळेस थोडंसं जाडसरपणा राहतो चटणीमध्ये, रवाळपणा, आणि मग ती खात्या वेळेस छान लागते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. म्हणून कधीही खोबऱ्याचे काप करायचे आणि मगच त्याची चटणी बनवायची. आता खोबरं अगोदर आपण हलकंसं भाजून घेऊया. खोबरं जास्त काळसर नाही करायचं, त्यातला थोडासा ओलसरपणा असतो तो निघून जावा इतपतच भाजायचं, म्हणजे चटणी जास्त काळ टिकते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं खोबरं, 1 वाटी लसूण घ्यायचं आहे, 1 चमचा जिरे घालायचे आणि इथं मी लाल मिरची पावडरचा वापर करते. तर 1 वाटी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालूया, म्हणजे 2 चमचे मीठ घातले. आता ही चटणी पण आपण चालू बंद प्लस मोडवरतीच बारीक करून घ्यायची, म्हणजे जाडसर वाटायचे, जास्त पेस्ट व्हायला नको. खोबऱ्याच्या चटणीला लवंगी मिरची वापरली नाही, कारण शेंगदाण्याच्या चटणीबरोबर मिरची बॅलन्स होते, कारण मिरचीमध्ये तिखटपणा जास्त असतो. मात्र खोबऱ्याच्या चटणीबरोबर बॅलन्स होणं थोडं जड जातं आणि जास्त तिखटपणा होईल खोबऱ्याच्या चटणीमध्ये, म्हणून लाल मिरची पावडरचा वापर केला. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही चटण्या बनवून तयार आहेत. मस्त चविष्ट झाल्यात, एवढा छान वास सुटला आहे ना. आता मी तर लगेच जेवायला बसणार आहे. ही चटणी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या, मकेच्या भाकरीवर, कुठल्याही भाकरीबरोबर खावा, छान लागते. भाताबरोबर तर मस्तच लागते. भात घ्यायचा, तूप टाकायचं आणि थोडीशी चटणी टाकायची, मस्त चव लागते. ही चटणी तुम्ही पूर्ण उन्हाळ्याभर बरणीमध्ये बंद करून ठेवा, टिकतात. पावसाळा सुरू झाला तरीसुद्धा या चटणीला काही होत नाही, एवढ्या छान राहतात. तर इतक्या छान बनवलेल्या चटण्या तुम्ही कधी घरी बनवता का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.